10th सेकेंड लैंग्वेज कन्नड़ का थर्ड लेसन है गान योगी पंडित पुट्टराज गवाई। 10th सेकेंड लैंग्वेज कन्नड़ मूरने पाठ गान योगी पंडित पुट्टराज गवाई। ಈ ಪಾಠವನ್ನು ಬರೆದವರು रमेश गौड़ MK। ये लेसन लिखने वाले कौन है? रमेश गौड़ MK। ಜಗತ್ತಿನ ಅನೇಕ ಸಾಧಕರ ಜೀವನವನ್ನು ಸಿಂಹಾವಲೋಕನ ಮಾಡಿದಾಗ ಅವರು ತಮಗಿಷ್ಟವಾದ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಹಿಮಾಲಯದೆತ್ತರಕ್ಕೆ ಸಾಧನೆ ಮಾಡಿ ಜಗತ್ತೇ ನಿಬ್ಬೆರಗಾಗಿ ತಮ್ಮತ್ತ ಹೊರಳುವಂತೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಚರಿತ್ರೆಯ ಪುಟಗಳಲ್ಲಿ ಸ್ವರ್ಣಾಕ್ಷರಗಳಿಂದ ದಾಖಲಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಸಾಧನೆ ಕಂಡು ಅನೇಕರು ಪ್ರೇರಿತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಸಾಧಿಸಿದರೆ ಅವರಂತೆ ಸಾಧಿಸಬೇಕು ಎಂದು ನಿರ್ಧರಿಸಿ ತಮ್ಮ ಬದುಕಿನ ದಿಕ್ಸೂಚಿಯನ್ನು ಬದಲಿಸಿಕೊಂಡವರಿದ್ದಾರೆ. ಅಂಥವರಲ್ಲಿ ಗಾನಯೋಗಿ ಡಾಕ್ಟರ್ पंडित पुट्टराज गवाईगलु ओर्वरु। जगत्तिन देखिए दुनिया के बहुत सारे अचीवर्स में, दुनिया के बहुत सारे अचीवर्स की लाइफ को हम रियलाइज़ करें तो वो लोग अपनी अपनी फील्ड में हिमालय की चोटी को छूने वाला एक काम कर कर सक्सेस हुए हैं। समझ रहे? हम दुनिया के फेमस पर्सनालिटीज़ को जब क्या करेंगे, रियलाइज़ करेंगे या मेमोराइज़ करेंगे या उनके लाइफ स्टाइल को हम स्टडी करेंगे तो हमको ये चीज़ नज़र आती है उनको जो फील्ड पसंद था उस फील्ड में उन्होंने हिमालय की चोटी को छुए जैसा अचीवमेंट करे हैं। पूरी दुनिया उनके तरफ पलट के देखे जैसा काम करे हैं। इतिहास के पन्नों में उनका नाम सोने के अल्फाजों से लिखा गया है। उनके अचीवमेंट को देखकर बहुत सारे लोग इंस्पायर हुए हैं। उनके अचीवमेंट्स को देखकर बहुत सारे लोग इंस्पायर हुए हैं। साधिसिದರೆ ಅವರಂತೆ ಸಾಧಿಸಬೇಕು, अचीवमेंट करे तो उनके जैसा अचीवमेंट करना बोलकर डिसाइड करे हैं। इसमें ऐसी लाइफ में अपनी लाइफ के दिक्सूची बोले तो बोट चला रहे वाले के पास कंपास बॉक्स रहता, देखी डायरेक्शन बॉक्स, उसको बोलते हैं दिक्सूची। बहुत सारे लोग अपनी लाइफ का कंपास बॉक्स क्या करें, चेंज करें, अपने लाइफ स्टाइल क्या करें, चेंज करे हैं। मेरे को ये करना है, मेरे को ये पाना है। आपको मालूम है, एक एग्जांपल बोलता हूँ, APJ अब्दुल कलाम एक गरीब फैमिली में पैदा होकर पूरी दुनिया उनके तरफ घूमे जैसा एजुकेशन हासिल कर कर मिसाइल मैन बनकर उन्होंने क्या करे, उभर के आ गए। वैसे लोगों में गान योगी डॉक्टर पंडित पुट्टराज गवाई भी एक हैं बोलकर यहाँ पे रमेश गौड़ MK बता रहे। क्लियर? एनी डाउट? ओके। ಪುಟ್ಟರಾಜರು ಸಾಮಾನ್ಯ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಜನಿಸಿ ಸಮಾಜದ ಜೊತೆ ಬೆರೆತು ವಿಶ್ವದ ಕಣ್ಮಣಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಪುಟ್ಟರಾಜರು ಹಾವೇರಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಹಾನಗಲ್ ತಾಲೂಕಿನ ದೇವರ ಹೊಸಪೇಟೆಯ ವೆಂಕಟಾಪುರ ಮಠದ ಜಂಗಮ ದಂಪತಿಗಳಾದ ರೇವಣಯ್ಯ ಮತ್ತು ಸಿದ್ದಮ್ಮ ಅವರ ಮಗನಾಗಿ 1914ರ ಮಾರ್ಚ್ 3ರಂದು ಜನಿಸಿದರು. ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿಯೇ ಕಣ್ಣು ಕಳೆದುಕೊಂಡ ಅವರು ನಾನು ಹುಟ್ಟಿದ 6 ತಿಂಗಳಿಗೆ ದೃಷ್ಟಿ ಹೋಗ್ಯಾವ, ಕಣ್ಣು ಬೇನೆ ಬಂದು ಕಣ್ಣಿಗೆ ಪರಿ ಅಂತ ಬರ್ತೈತಲ್ಲ ಅದಕ್ಕ ಅರಿ ಅಂತಾರ. ಆವಾಗ ಬರೀ ನಾಟಿ ವೈದ್ಯ ಇತ್ತು. ಅವರು ಕಣ್ಣು ಗುಡ್ಡಿಗೆ ತೊನಸಿಯನ್ನು ನಾಯಿಯ ಮೈಯಲ್ಲಿರುವ ಹುಳು ಮುಟ್ಟಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದರು. ಆಗ ಮುಟ್ಟಿಸುವಾಗ ತೊನಸಿ ಕೈ ಜಾರಿ ಕಣ್ಣು ಒಳಗ ಬಿದ್ದು ಬಿಟ್ಟವು. ಆವಾಗ ಅದು ಹರಿಯುವುದರ ಬದಲು ಗುಡ್ಡಿನ ಹರಿದು ಕಣ್ಣು ಹೋಗಿ ಬಿಟ್ಟವು.
ಹೀಗೆ ಹೇಳುವಾಗ ಗವಾಯಿಗಳಲ್ಲಿ ಯಾವ ವೇದನೆಯೂ ಇರುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. पुट्टराज एक कॉमन फैमिली में पैदा हो गए थे. समाज के साथ जुड़कर पूरी दुनिया के आँखों के सितारे बन गए. पुट्टराज हावेरी जिले के हानगल तालुका के देवर ಹೊಸಪೇಟೆ गांव में रहने वाले वेंकटापुर मठद, वेंकटापुर नाम का एक मठ में रहने वाले जंगम दंपतिಗಳು, पूजा पाठ करने वाले मियाँ बीवी के, उनका नाम है रेवणैया और माँ का नाम है सिद्धम्मा. उनके पापा का नाम है रेवणैया और माँ का नाम है सिद्धम्मा. उनके बेटे बनकर 1914 मार्च 3 को उनका बर्थ हुआ. मार्च 3 1914, 3 मार्च और 1914 में उनका बर्थ हुआ. बाल्यदल्ली, बचपन में ही उनके आँखों की रोशनी चले गई. उन्हों पैदा हुए 6 महीने में ही उनके आँखों के ऊपर एक पर्दा आ गया था. उसको बोलते हैं कन्नड़ा में परी. आँखों के ऊपर एक पर्दा आ गया था. वो परी आने की वजह से, जब क्या था, आयुर्वेदिक डॉक्टर्स थे, नाटी वैद्य बोले तो आयुर्वेदिक डॉक्टर्स थे. वो आयुर्वेदिक डॉक्टर क्या बोले, वो आँख के ऊपर आए सो पर्दे को कुत्ते के ऊपर रहने वाला गोचड़ी पकड़ के निकालना पड़ता है. उसको कन्नड़ा में बोलती तोनसी, लाल कलर का कीड़ा रहता है गाय के ऊपर, कुत्तों के ऊपर लाल कलर, तोनसी बोलते हैं कन्नड़ा में, और उर्दू में गोचड़ी बोलते हैं. लाल कलर का कीड़ा रहता है. वो कीड़ा ऐसा बहुत ज़ोर से पकड़ लेता है, चमड़ा पकड़ा तो पूरा चमड़ा निकाल लेता है. तो वो तोनसी नाम का कीड़ा डॉक्टर क्या करे, कुत्ते के वहाँ पे दिया उन्हें, नाइया ಮೈಯಲ್ಲಿರುವ ಹುಳು, कुत्ते के जिस्म पे रहने वाला कीड़ा, मुट्ठी सा ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರು. वो दीदे के ऊपर आए सो पर्दे को लगाना बोलकर बोले. तो वो डॉक्टर ऐसा लगा रहे थे. तोनसी मुट्ठी सुआगा कई जारी, वो कीड़ा पुट्टराज के आँख में लगा, पर्दे को लगा रहे सो टाइम पे हाथ से छूट कर, कई जारी बोले तो हाथ से छूटकर वो दीदे को पकड़ लिया. पर्दे को पकड़ने का दीदे को पकड़ लिया और उसको पकड़ के खींचे. जब उनका कन्नीना गुड्डा, गुड्डा बोले तो ये आँख का काला दीदा रहता ना, वो दीदा फट गया. पर्दा फटने की जगह पे उनका दीदा फट गया. गुड्डी न हरिदु कण्णु होगी बिटो, दीदा, पर्दा फटने की जगह पे दीदा फट गया. इस वजह से उनके आँखों की रोशनी चला गई. ऐसा बोलते वक्त कभी भी पुट्टराज को तकलीफ़ नहीं होती थी. उन्होंने खुशी से अपने साथ हुआ सो इंसिडेंट बताते थे. यस, एनी डाउट? ओके. ಬಾಲಕ ಪುಟ್ಟಯ್ಯನಿಗೆ ಹಾರ್ಮೋನಿಯಂ ನುಡಿಸುವ ಆಸೆ. ಒಮ್ಮೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರೂ ಇಲ್ಲದ ಸಮಯದಲ್ಲಿ ತನ್ನ ಮಾವನ ಹಾರ್ಮೋನಿಯಂ ಹಿಡಿದು ತಲ್ಲೀನನಾಗಿ ನುಡಿಸಲಾರಂಭಿಸಿದ. ಹಾರ್ಮೋನಿಯಂನಿಂದ ಹೊರಟನಾದ ಮನೆಯನ್ನು ತುಂಬಿ ಮನೆಯ ಮುಂದೆ ಹಾಯ್ದು ಹೋಗುತ್ತಿದ್ದ ಜನರೆಲ್ಲರ ಮನವನ್ನು ತುಂಬಿತು. ನಾದ ಮಾಧುರ್ಯಕ್ಕೆ ಮನಸೋತ ಜನರು ಮನೆಯ ಒಳಗೆ ಬಂದು ಕುಳಿತುಕೊಂಡರು. ಹೊಲಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದ ಬಾಲಕನ ಮಾವ ಮನೆಯ ಹೊರಗೆ ಒಳಗೆ ಜನರ ಗುಂಪನ್ನು ಕಂಡು ಆಶ್ಚರ್ಯಚಕಿತರಾದರು. ಮನೆಯ ಒಳಗೆ ಹಾರ್ಮೋನಿಯಂ ನುಡಿಸುವವರು ಯೋಗಿಗಳೇ ಇರಬಹುದೆಂದು ಭಾವಿಸಿ ಒಳಬಂದರು. ತಲ್ಲೀನನಾಗಿ ಹಾರ್ಮೋನಿಯಂ ನುಡಿಸುತ್ತಿದ್ದ ಪುಟ್ಟ ಬಾಲಕನನ್ನು ಕಂಡು ನಿಬ್ಬೆರಗಾದರು. ಮಾವನ ಪಾದ ಸಪ್ಪಳದಿಂದ ವಿಚಲಿತನಾದ ಬಾಲಕ ಒಮ್ಮೆಲೆ ಹಾರ್ಮೋನಿಯಂ ನುಡಿಸುವುದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿ, ಮಾವ ತಪ್ಪಾತು, ಕ್ಷಮಿಸು, ನೀನು ಮುಟ್ಟು ಎಂದರೂ ನಾನು ಇನ್ನೆಂದೂ ನಿನ್ನ ಹಾರ್ಮೋನಿಯಂ ಮುಟ್ಟುವುದಿಲ್ಲ ಎನ್ನುತ್ತಾ ಮಾವನ ಪಾದಗಳಿಗೆ ತಡವಡಿಸಿದನು. ಆಗ ತಾನೇ ಹಾಡಲು ಕಲಿತ ಮರಿ ಕೋಗಿಲೆಯಂತೆ ಕೆನ್ನೆಯ ಮೇಲೆ ಕಣ್ಣೀರು ಸುರಿಸುತ್ತಿದ್ದ ಬಾಲಕನನ್ನು ಮಾವ ಬಿಗಿಯಾಗಿ ಅಪ್ಪಿಕೊಂಡು ಮುದ್ದುಗರೆಯುತ್ತಾ ಆನಂದ ಬಾಷ್ಪ ಸುರಿಸಿದರು. ಮಗು, ಇಂದಿನಿಂದ ಇದು ನನ್ನ ಹಾರ್ಮೋನಿಯಂ ಅಲ್ಲ,
ನಿನ್ನದು ನಿನ್ನದೇ ಅದು ನಿನ್ನ ಆಸ್ತಿ ಎಂದರು. ಹೀಗೆ ಮೈಮರೆತು ಹಾರ್ಮೋನಿಯಂ ನುಡಿಸುತ್ತಿದ್ದ ಆ ಬಾಲಕನೇ ಸಂಗೀತ ಲೋಕದಲ್ಲಿ ಧ್ರುವ ತಾರೆಯಂತೆ ಸದಾಕಾಲ ಬೆಳಗುತ್ತಿರುವ ಗಾನಯೋಗಿ ಪಂಡಿತ್ ಪುಟ್ಟರಾಜ ಗವಾಯಿಗಳು. ಚಂದ್ರಶೇಖರಯ್ಯನವರೇ ಅವರ ಸೋದರ ಮಾವ. यस, बालक पुट्टैयनिगे बच्चे पुट्टराज को बचपन से ही हारमोनियम बजाने की ख्वाहिश थी. एक मर्तबा घर में कोई भी नहीं है सो टाइम पे हारमोनियम पकड़कर बजाना शुरू. तल्लीन नागी नुडिसल आराम से बैठकर उसमें ही मग्न होके उन्हें बजाना शुरू कर दिए. हारमोनियम से निकला सो आवाज़ या साउंड या म्यूज़िक ಮನೆಯನ್ನು ತುಂಬಿ पूरे घर में उसकी आवाज़ गूंजने लगी. हाइदु ಹೋಗುತ್ತಿರುವ ಜನರೆಲ್ಲರ मनವನ್ನು ತುಂಬಿತು. जो रोड पे जा रहे सो लोगों के दिलों को भी उनकी आवाज़ क्या हो गई, पसंद आ गई. उतनी मीठी आवाज़ उनके हारमोनियम बजाने से निकल रही थी. नादा माधुर्य के उसकी आवाज़ से वह जो अट्रैक्ट करने वाला जो साउंड था, वो साउंड से पूरे लोग, रोड पे चलने वाले लोग वो साउंड से अट्रैक्ट होकर मनेಯ ಒಳಗೆ ಬಂದು ಕುಳಿತುಕೊಂಡರು. म्यूज़िक सुनने के लिए घर के अंदर आकर बैठ गए. खेत को गए सो मामू, ಹೊಲಕ್ಕೆ के ಹೋಗಿದ ಮಾಲಕನ ಮಾವ खेत को गए सो उनके मामू मनेಯ ಹೊರಗೆ, घर के बाहर घर के अंदर लोग जमा हो गए सो देखकर हैरान होकर ठहर गए. घर में बहुत अच्छा म्यूज़िक बज रहा था, हारमोनियम बजा रहे थे लोग. घर के अंदर भी जमा थे और बाहर भी जमा होकर बेचैन होकर सुन रहे थे. उसी टाइम पे ये उनके मामू आ गए. आके क्या करें, हैरान होकर देखने लगे. घर के अंदर बजाने वाले, हारमोनियम बजाने वाले कोई सन्यासी होंगे बोलकर उन्होंने सोचे. योगिगळे इरಬಹುದೆಂದು ಭಾವಿಸಿ कोई सन्यासी होंगे, कोई योगी होंगे बोलकर उन्होंने समझे. अंदर आ गए. आराम से अपने आप में मशगूल होकर, तल्लीननागी बोलकर अपने आप में मशगूल होकर हारमोनियम नुडिसुत्तिद्द पुट्टबाल हारमोनियम बजा रहे सो छोटे बच्चे को पुट्टराज को देखकर हैरान हो गए. चंद्रशेखरಯ್ಯ उनके मामू बच्चा बजा रहे सो हारमोनियम देखकर हैरान हो गए. मामू के पाद सप्पड़ದಿಂದ, मामू के पैरों की चप्पल की आवाज़ सुनते ही बच्चा बेचैन हो गया. हारमोनियम बजाना रोक दिया. मामू गलत तप्पाइतु, माव तप्पाइतु, माऊ माव बोले तो मामू, मामू गलती हो गई, माफ़ कर दो. नीनु मुट्टु ಎಂದರು ನಾನು इन्नु मुंदे हारमोनियम मुट्टु. आप छुआ बोले तो भी मैं आज के बाद कभी भी आपका हारमोनियम नहीं छूता, मुझे माफ़ कर दो बोलकर उनके पैरों में गिरकर तड़पने लगा. मतलब उनसे माफ़ी मांगने लगा. उनको ऐसा लगा. तभी एक कोयल का बच्चा, कोयल की आवाज़ जैसा मीठी रहती है वैसी मीठी आवाज़ में गा रहे जैसा अपने भांजे को देखकर खुशी हो गई. पुट्टराज को देखकर चंद्रशेखर को खुशी हो गई. उन्होंने अपने बच्चे को उठाकर उसके आंसुओं को पोंछकर, उसके गाल पे आने वाले आंसुओं को पोंछकर अपने सीने से लगा लिए. बिगियागी अप्पिಕೊಂಡು ಮುದ್ದುಗಳಿತ್ತು. प्यार करते हुए आनंद बाष्प, खुशी के आंसू मामू के आंखों से बहने लगे. बच्चे को बोले, मगु इंदिनिंदा इदु नन्ना हारमोनियम अल्ला. बच्चा, बेटा ये आज से मेरा हारमोनियम नहीं है, ये तुम्हारा है. निन्नदु निन्नदे, तुम्हारा ही है, तुम्हारा ही रहेगा. अदु निन्ना आस्ति, आज से ये तुम्हारी प्रॉपर्टी है बोलकर बोल दिए. इस तरीके से मई मरे तो हारमोनियम, अपने आप को भूलकर हारमोनियम बजाने वाला वो बच्चा पुट्टराज आज संगीत की दुनिया का चमकने वाला सितारा बन गया. सदा काल ಬೆಳಗುತ್ತಿರುವ, हमेशा चमकने वाला संगीत की दुनिया का एक सितारा बन गया. वो बच्चा कौन था बोले तो पुट्टराज गवाई, पंडित गान योगी पंडित पुट्टराज गवाई. उनके मामू कौन थे बोले तो चंद्रशेखरಯ್ಯ. यस. पंचाक्षर गवाईಗಳಲ್ಲಿ शिष्यत्व. पंचाक्षर गवाईಯ शिष्यರು. पंचाक्षर गवाई के शिष्य कैसे बने. ಸಂಗೀತ ಲೋಕದ ಜಗದ್ಗುರು ಪಂಡಿತ್ ಪಂಚಾಕ್ಷರ ಗವಾಯಿಗಳ ಸಂಚಾರಿ ಸಂಗೀತ ಪಾಠಶಾಲೆ ಒಮ್ಮೆ ಗವಿಮಠದಲ್ಲಿ ಕ್ಯಾಂಪ್ ವಾಸ ಮಾಡಿತ್ತು. ಅಲ್ಲಿಗೆ ಮಾವನವರೊಂದಿಗೆ ಪುಟ್ಟಯ್ಯನು ಬಂದು ಗುರುಗಳಾದ ಪಂಚಾಕ್ಷರ ಗವಾಯಿಗಳ ಶಿಷ್ಯತ್ವ ಸ್ವೀಕರಿಸಿ
ಪ್ರೀತಿಯ ಶಿಷ್ಯರಲ್ಲಿ ಈತನು ಒಬ್ಬನಾದನು. ಪುಟ್ಟಯ್ಯನು, ನಾನೊಬ್ಬ ಅಂಧ ಬಾಲಕ, ನನ್ನಿಂದೇನಾಗಲು ಸಾಧ್ಯ? ಜಗತ್ತನ್ನು ನೋಡದ ನನಗೆ ಜಗತ್ತಿಗೆ ಏನು ಕೊಡಲು ಸಾಧ್ಯ? ಇದ್ದಷ್ಟು ದಿನ ಗುರು ಸೇವೆ ಮಾಡುತ್ತಾ, ಊಟ ಸಿಕ್ಕಲ್ಲಿ ಹೊಟ್ಟೆ ಹೊರೆದು, ನೆಲ ಸಿಕ್ಕಲ್ಲಿ ಶಯನಗೈದು ಈ ಬದುಕನ್ನು ಮುಗಿಸಿದರಾಯಿತು ಎಂಬ ವಿಷಣ್ಣ ಭಾವದಲ್ಲಿ ಇರುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. पंचाक्षर गवाहीಗಳಲ್ಲಿ शिष्यत्व. पंचाक्षर गवाही के स्टूडेंट कैसे बने? संगीत की दुनिया के जगत गुरु, पूरी दुनिया के गुरु पंडित पंचाक्षर गवाही, उन्होंने गांव-गांव जाकर एक स्कूल चलाते थे. उसका नाम था संचारी संगीत पाठशाले. वो एक मर्तबा गवी मठ में कैंप डालकर गरीब बच्चों को सेलेक्ट करने के लिए एक कैंप डालकर पंचाक्षर गवाही वहाँ पे गए थे. उस टाइम पे चंद्रशेखरಯ್ಯ, पुट्टराज के मामू, पंचाक्षर गवाही के स्टूडेंट के तौर पर पुट्टराज को छोड़ दिए. उनके प्यारे स्टूडेंट में प्रीतिಯ ಶಿಷ್ಯರಲ್ಲಿ ಈತನು ಒಬ್ಬ. उनके प्यारे स्टूडेंट्स में इन्हों भी एक बन गए. कौन? पुट्टराज गवाही. पंचाक्षर गवाही के बहुत ख़ास स्टूडेंट में इन्हों भी एक स्टूडेंट बन गए. उन्हों कभी भी पुट्टराज कभी भी उनके दिल में ये नहीं आया मैं एक अंधा बच्चा हूँ, मैं क्या कर सकता हूँ, मैं दुनिया को तो देख नहीं सकता, मैं दुनिया को क्या दे सकता हूँ. गुरु की सेवा करना और जहाँ खाने मिला खा लेना और जहाँ सोने मिला सो लेना और अपनी ज़िंदगी काट लेना बोलकर ऐसी छोटी सोच, ऐसी घटिया सोच पुट्टराज की नहीं थी. यस, आगे ಮುಂದೆ ಪಂಚಾಕ್ಷರ ಗುರುಗಳನ್ನು ಅನುಸರಿಸಬೇಕು. ಅವರ ನಡೆಯೇ ನನಗೆ ಮಂತ್ರ, ಅವರ ನಡೆಯೇ ನನಗೆ ಆಚಾರವಾಗಬೇಕು ಎಂದು ನಿರ್ಧರಿಸಿದ 8 ವರ್ಷದ ಬಾಲಕ ಪುಟ್ಟಯ್ಯ ತನ್ನ ಎಲ್ಲ ಸಹಪಾಠಿಗಳಿಗಿಂತ ಬಲು ಬೇಗ ಗುರುಗಳು ಹೇಳಿದ್ದನ್ನು ಗ್ರಹಿಸಿ ಕಲಿತುಕೊಂಡರು. ಗುರು ಶಿಷ್ಯರಿರುವರು ಅಂದರು. ಅವರ ಬಾಯಿಯ ಕಣ್ಣು ಅಳಿಸಿದ್ದರು, ಅಂತರಂಗದ ಕಣ್ಣು ಅರಳಿತ್ತು. ಶ್ರೇಷ್ಠ ಗುರು ಮಾತ್ರ ಶಿಷ್ಯರ ಮನಸ್ಸನ್ನು ಓದಬಲ್ಲನು. ಅವರ ಅಭಿಲಾಷೆಗೆ ತಕ್ಕಂಥ ಜ್ಞಾನ ಕೊಡುವ ಶಕ್ತಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಗುರುವಿಗೆ ಮಾತ್ರ ಸಿದ್ಧಿಸಿರುತ್ತದೆ. ಪಂಚಾಕ್ಷರ ಗವಾಯಿಗಳು ಇಂಥ ಶ್ರೇಷ್ಠ ಗುರುವಾಗಿದ್ದರು. ಪುಟ್ಟಯ್ಯನ ಸಂಗೀತ ಜ್ಞಾನದೊಂದಿಗೆ ಸಾಹಿತ್ಯ ಜ್ಞಾನವು ಬೆರೆತರೆ ಗಂಗೆ ಯಮುನೆಯರು ಒಂದಾದಂತೆ ಎಂದು ನಿರ್ಧರಿಸಿ ಪುಟ್ಟಯ್ಯನು ವಿವಿಧ ಶಾಸ್ತ್ರ ಗ್ರಂಥಗಳನ್ನು ಕಲಿಯಲು ಬೇಕಾದ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟರು. ಅದರ ಪ್ರತಿಫಲವಾಗಿ ಪುಟ್ಟಯ್ಯ ಪಾಣನಿಯ ಅಷ್ಟಾಧ್ಯಾಯಿ, ಶರ್ವವರ್ಮನ ಕಾತಂತ್ರ, ಕೇಶಿರಾಜನ ಶಬ್ದಮಣಿ ದರ್ಪಣ, ನಿಜಗುಣ ಶಿವಯೋಗಿಗಳ ಕೈವಲ್ಯ ಪದ್ಧತಿ ಜೊತೆಗೆ ತರ್ಕಶಾಸ್ತ್ರ, ನ್ಯಾಯಶಾಸ್ತ್ರ, ಶಬ್ದಾನುಶಾಸ್ತ್ರ, ಛಂದಶಾಸ್ತ್ರ ಹಾಗೂ ಕನ್ನಡ ವ್ಯಾಕರಣವನ್ನು ಶಾಸ್ತ್ರಬದ್ಧವಾಗಿ ಕಲಿತರು. ಕೇವಲ ಕಲಿಯಲಿಲ್ಲ, ಅವುಗಳಲ್ಲಿ ನಿಷ್ಣಾತರಾದರು. ಕಣ್ಣು ಕಾಣದ ಪುಟ್ಟರಾಜರು ಸದಾಕಾಲ ಬೇರೆಯವರ ಸಹಾಯ ಪಡೆದೇ ಓದಿಸುವ ಹಾಗೂ ಬರೆಸುವ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಇದರಿಂದ ಮುಕ್ತರಾಗಲು ಪುಟ್ಟರಾಜರು ಬ್ರೈಲ್ ಲಿಪಿ ಕಲಿತು ಅದರಲ್ಲಿ ಪಾರಂಗತರಾದರು. पंचाक्षर गुरुಗಳನ್ನು अनुसरिಸಬೇಕು. उन्होंने क्या सोच लिया? मैं मेरे टीचर को फॉलो करना, मेरे टीचर जो बोले वही मेरे लिए क्या है, फार्मूला है, वही मेरे लिए मंत्र है. ಮಂತ್ರ उनके रास्ते पर ही मुझे चलना है. ಅವರ ನಡೆ ನನಗೆ ಆಚಾರವಾಗಬೇಕು, उनके रास्ते पर ही मुझे चलना है बोलकर 8 साल का पुट्टराज डिसाइड कर लिया. और उनके सभी साथियों से, उनके सभी फ्रेंड्स से सबसे फास्ट उनके याददाश्त बहुत तेज़ थी. और उनके स्टूडेंट उनके फ्रेंड्स से ज़्यादा तेज़ उन्होंने थे. और फास्ट उन्होंने क्या कर लिए, पूरा सीख लिए. उन्होंने सर जो बोलते थे उसको याद कर लेते थे. टीचर और स्टूडेंट दोनों भी अंधे थे. उनकी दोनों की आँखों, ऊपर की आँखें बंद थी मगर अंतरात्मा की आँखें चालू थी. एक अच्छे टीचर की निशानी क्या है बोले तो श्रेष्ठ गुरु मात्र शिष्यर मनस्सನ್ನು. एक अच्छा टीचर अपने स्टूडेंट के दिल की बात को पढ़ सकता है और उसकी जो एबिलिटी है उस एबिलिटी के तहत उसको नॉलेज दे सकता है.
ऐसे टीचरों में पंचाक्षर गवाई भी एक टीचर है। पुट्टಯ್ಯನ संगीत ज्ञान देंगे, पुट्टराज के म्यूजिक के नॉलेज के साथ में उनको लिटरेचर का नॉलेज भी दे दिया तो गंगा यमुना एक हो गए जैसा हो जाता है बोलकर सोचकर पुट्टराज को पंचाक्षर गवाही क्या करे, पढ़ाना शुरू कर दिए, लोगों के थ्रू से पढ़ाना शुरू कर दिए। शास्त्र ग्रंथಗಳನ್ನು ಕಲಿತರು, जो भी उनके होली बुक्स थे उसको याद कर लिए, ಕಲಿಯಬೇಕಾದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ರು। जो भी होली बुक्स थे उसको पढ़ने के लिए जो जो अरेंजमेंट करना था वो सब अरेंजमेंट करके दिए। उसके साथ में उस ಅದರ ಪ್ರತಿಫಲವಾಗಿ उसके साथ में उसका फल बनकर पाणिनि लिखे तो अष्टाध्यायी किताब याद कर लिए, शर्ववर्मा का कातंत्र की किताब याद कर लिए, केशिराज का शब्दमणि दर्पणम किताब याद कर लिए, निजगुण शिवयोगी का कैवल्य पद्धति नाम की किताब याद कर लिए। उसके साथ में जोतेगे तर्कशास्त्र क्रिटिसाइज करने वाली किताब, न्यायशास्त्र जस्टिस करने वाली किताब, शब्दानुशास्त्र डिक्शनरी याद कर लिए, छंद शास्त्र पोयम लिखने के ग्रामर्स को याद कर लिए। उसके साथ में कन्नड़ा व्याकरण को याद कर लिए। शास्त्रबद्धವಾಗಿ ಕಲಿತರು, मतलब एक एक वर्ड को पूरा मेमोराइज कर लिए उन्होंने, पूरा मेमोराइज कर लिए। केवल कलियलिಲ್ಲ, सिर्फ सीखे नहीं, उसमें परफेक्ट पंडित बन गए। इतनी सारी किताबें उन्होंने याद करके परफेक्ट हो गए। इस वजह से उनके आँखों की कण्णु काणदर पुट्टराजरू सदा काला बेरे, जो नज़र आँखों को उनको नज़र नहीं आता था, हमेशा लोगों के ऊपर उन्होंने डिपेंड रहते थे, लोग किताबें पढ़ पढ़ के सुनाते थे, उन्होंने याद कर लेते थे। ये काम से बचने के लिए, ये लोगों की बातों से बचने के लिए, उनके पढ़ाई के बचने के लिए उन्होंने क्या करे, आज़ाद होने के लिए पुट्टराज ब्राइल लिपि कलितु ಅದರಲ್ಲಿ ಪಾರಂಗತರಾದರು। ब्राइल लैंग्वेज सीखकर, अंधों की लैंग्वेज कौन सी है, ब्राइल लैंग्वेज, ब्राइल लैंग्वेज सीखकर उसमें भी परफेक्ट हो गए। ओके, पुट्टराज समाजಕ್ಕೆ ಮುಡುಪಾದ जीव, पुट्टराज सोसाइटी के लिए अपने आप को सैक्रिफाइस करे। ओके, समाजಕ್ಕೆ मुಡುಪಾದ जीव, समाज के लिए मैं अपनी जान निछावर करता हूँ, बोले ऐसी बात। ಸಮಾಜಕ್ಕೆ ಮುಡುಪಾದ ಜೀವ। ಪಂಚಾಕ್ಷರ ಗವಾಯಿಗಳ ಸಂಚಾರಿ ಪಾಠಶಾಲೆಯು ಹೊಳೆ ಆಲೂರಿನಲ್ಲಿ ಕ್ಯಾಂಪ್ ಬಿಡಾರ ಹಾಕಿದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಾಯಿಯಾದ ಸಿದ್ದಮ್ಮನವರು ಬೆಳೆದು ದೊಡ್ಡವನಾದ ಪುಟ್ಟರಾಜನನ್ನು ಕಾಣಲು ಬಂದರು। ಸಂಗೀತದ ಸಕಲ ವಿದ್ಯೆಗಳಲ್ಲಿ ಪಾರಂಗತನಾದ ಮುದ್ದು ಮಗನನ್ನು ನೋಡಿದ ತಾಯಿಗೆ ಅಂತಃಕರಣ ತುಂಬಿ ಬಂತು। ಪಂಚಾಕ್ಷರ ಗವಾಯಿಗಳ ಪಾದಕ್ಕೆರಗಿ ಸರೆಗೊಡ್ಡಿ ಮಗನನ್ನು ಮನೆಗೆ ಕಳುಹಿಸಿಕೊಡುವಂತೆ ಬೇಡಿಕೊಂಡರು। ಗವಾಯಿಗಳು ಅವನು ಬಂದರೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗು ತಾಯಿ ಎಂದು ವಾತ್ಸಲ್ಯಪೂರ್ಣವಾಗಿ ಹೇಳಿದರು। ಸಿದ್ದಮ್ಮನವರು ಪುಟ್ಟಯ್ಯನ ನಡೆ ಬಂದು ಮನೆಗೆ ಬರುವಂತೆ ಕೇಳಿಕೊಂಡರು, ಆದರೆ ಪುಟ್ಟಯ್ಯನ ಮನಸ್ಸು ದೃಢವಾಗಿತ್ತು। ತಾಯಿಗೆ ಮೃದುವಾದ ಮಾತುಗಳಿಂದಲೇ ತನ್ನಿಚ್ಛೆಯನ್ನು ಮನವರಿಕೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟರು। ನನಗೆ ನನ್ನ ಸರ್ವಸ್ವವು ಗುರುಗಳು, ಸಮಾಜದ ಹಣದಿಂದ ನನಗೆ ವಿದ್ಯೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಸಮಾಜದ ಋಣವನ್ನು ತೀರಿಸದೆ ಅದು ಹೇಗೆ ನಿನ್ನ ಜೊತೆ ಬರಲಿ ತಾಯಿ, ನೀನೇ ಹೇಳು, ಭವದಲ್ಲಿಯ ಎಲ್ಲ ಬಂಧನಗಳನ್ನು ತೊಡೆದು ಹಾಕಿರುವೆ, ಗುರು ಪಂಚಾಕ್ಷರರೇ ನನ್ನ ಸರ್ವಸ್ವ, ಅವರ ಆಜ್ಞಾಧಾರಕ ನಾನು, ನನ್ನ ಮಗನೆಂಬ ಭಾವವನ್ನು ತೊಡೆದು ಹಾಕಿ ನನ್ನನ್ನು ಸಮಾಜಕ್ಕರ್ಪಿಸು। पंचाक्षर गवाही का जो संचारी पाठशाले था वो एक मर्तबा होले आलूर गांव में अपना कैंप, अपना ठिकाना डाला हुआ था, वहाँ पे आके रह गए थे। जैसा उनको एडमिशन कर रहे सो टाइम पे डाले थे, वैसे ही और एक मर्तबा उन्होंने होले आलूर गांव में अपना कैंप डाले थे। उस टाइम पे माँ सिद्धम्मा, पुट्टराज की माँ सिद्धम्मा, क्या बच्चा बड़ा हो गया था, पुट्टराज अब बड़ा हो गया था, अच्छा पूरे एजुकेशन में परफेक्ट हो गया था, सकल विद्येಗಳಲ್ಲಿ पारंगत, सभी एजुकेशंस में परफेक्ट हो गया था। वो परफेक्ट हो गए सो बच्चे को देखने के लिए उन्होंने आए थे। ताई अंतकरण, बच्चा बड़ा हो गया सो देख के माँ का दिल भर के आ गया। पंचाक्षर गवाही के पैरों पे गिरकर मेरे बेटे को मेरे साथ भेजो बोलकर मांग लिए।
कौन? सिद्धम्मा। पुटराज को मेरे साथ भेजो बोलकर मांग लिए। तब गवाई पंचाक्षर गवाई क्या बोले? अवनु बंदरे करेदुकोंडु होगु ताई, उन्हें आया तो बुलाकर ले जाओ माँ बोलकर प्यार से पंचाक्षर गवाई सिद्धम्मा को बोले। सिद्धम्मा अपने बेटे के पास चले गए और बेटे को जाकर बोले आप मेरे साथ चलो बेटा। तब तक पुट्टराज का दिल क्या हो गया था? मजबूत हो गया था। आदरे पुट्टಯ್ಯನ मनसु दृढ़ವಾಗಿತ್ತು। पुट्टಯ್ಯ का जो दिल था वह मजबूत हो गया था, मतलब सख्त हो गया था। ताಯಿಯ मृदुवाद मातुಗಳಿಂದಲೇ तन्नीच, माँ की प्यारी बातों से ही अपनी बातों को, माँ को अपनी प्यारी बातों से ही अपनी ख्वाहिश बता दिए। ತಾಯಿಗೆ ಮೃದುವಾದ ಮಾತುಗಳಿಂದಲೇ ತನ್ನಿಚ್ಛೆಯನ್ನು ಮನವರಿಕೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟರು। उनको अपनी ख्वाहिश बता दिए। मेरा सब कुछ मेरे उस्ताद है। समाज के पैसों से मुझे पढ़ाए हैं, मैं समाज का खर्च उतारे बगैर आपके साथ कैसे आऊँ माँ? ऐसा मैं दुनिया के सभी रिश्तों को छोड़ चुका हूँ। अब मेरे गुरु ही मेरे सब कुछ हैं, मैं मेरे गुरु को ही फॉलो करने वाला हूँ। आप मेरा बेटा है बोलकर भूल जाओ, नन्ना मगनेंबा भावವನ್ನು तोड़े, तुम आप मेरे को अपना बेटा है समझकर मत समझो, मुझे भूल जाओ, मुझे समाज के लिए अर्पण कर दो बोलकर क्या करें? यहाँ पे पुट्टराज अपनी प्यारी बातों से अपनी माँ को अपनी ख्वाहिश बता दिए। ताई अंदु ತಾಯಿ ಸಿದ್ದಮ್ಮನವರ ಪಾದಕ್ಕೆರಗಿ ಆರ್ತರಾದರು। ಸಿದ್ದಮ್ಮನವರು ಸಾಮಾನ್ಯರಂತೆ ವರ್ತಿಸದೆ ಮಹಾ ತಾಯಿಯಂತೆ ಮಗನಿಗೆ ಆಶೀರ್ವದಿಸಿದರು। ನಿನ್ನಂಥ ಶ್ರೇಷ್ಠ ಪುತ್ರರತ್ನವೊಂದನ್ನು ಹೆತ್ತ ಭಾಗ್ಯ ನನ್ನದಾಗಲಿ, ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳು ಸಂಸಾರವೆಂಬ ಬಂಧನದಲ್ಲಿ ಬಂದಿಯಾಗುವುದು ನಿನಗಿಷ್ಟವಿಲ್ಲದಿದ್ದರೆ ನನ್ನ ಜೊತೆ ಬರುವುದು ಬೇಡ ಮಗನೇ। ಗುರು ಪಂಚಾಕ್ಷರರು ತೋರುವ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನೀನು ನಡೆದು ಅಮರನಾಗು ಕಂದ ಎಂದು ಮಗನನ್ನು ಅಂತಃಕರಣ ತುಂಬಿ ಹರಿಸಿ ಭಾರವಾದ ಹೃದಯದಿಂದ ದೇವರ ಹೊಸಪೇಟೆಗೆ ಮರಳಿದರು। ಪುಟ್ಟರಾಜರು ಲೌಕಿಕ ಬಂಧನಗಳ ಹೊಸ್ತಿಲನ್ನು ದಾಟಿ ಅನಿಕೇತನರಾದರು। यहाँ पे पुट्टराज वहाँ पे अपनी बात क्या करे? माँ को बताए। माँ बोले, माँ के पैरों पे गिरकर माँ आप माँ भी उनकी बात को मानकर, माँ भी एक कॉमन वुमेन की तरह बिहेव ना कर कर एक बड़ी माँ की तरह, महाताई अंते मगनिगा, एक बड़ी माँ की तरह, एक देवी की तरह उसको आशीर्वाद दे दिए। तेरे जैसा एक हीरे के जैसा बच्चा मेरे पेट से पैदा हो गया, नन्नदागली न हेत्त भाग्य, ऐसी एक किस्मत मेरी होंदे बोलकर बोली। निन्नंत श्रेष्ठ पुत्र रत्नवंदनु हेत्त भाग्य नन्नदागली, तुम्हारे जैसा फेमस या चमकने वाला हीरे के जैसा बेटे को पैदा करने का एक काम मैं करी हूँ, वो मेरा हो जान दे। तेरे को बीवी बच्चे और फैमिली नहीं होना बोले तो तू मेरे साथ आने की ज़रूरत नहीं है। गुरु पंचाक्षर बताए सो रास्ते पे तुम चलो और अमर हो जाओ। ऐसा बोलकर वहाँ से भरे हुए दिल से क्या करें, उन्होंने रोते हुए वहाँ से निकल गए। और वहाँ से उन्होंने सीधा कहाँ गए? देवरा होसेपेटे उनके गांव को निकल गए। उन्होंने पूरी दुनिया के सभी रिश्तेदारों को छोड़कर जो नज़र नहीं आने वाली दुनिया अलौकिक बंधनಗಳ ಹೊಸ್ತಿಲನ್ನು दाटी अनिकेतनराದರು। अलौकिक बोले तो दुनिया की सभी चीज़ों को सैक्रिफाइस कर दिया और आखिरत की चीज़ों को, मतलब दुनिया के बाद जो मरने के बाद जो दुनिया मिलने वाली है उस दुनिया के तरफ चले गए, अमर हो गए। अनिकेतनराದರು बोले तो अमर हो जाओ बोलकर उनकी माँ आशीर्वाद दिए थे। ಗಾಂಧಿ ತತ್ವಾನುಯಾಯಿಗಳಾದ ಪಂಚಾಕ್ಷರ ಗವಾಯಿಗಳು ಭಾರತದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಚಳುವಳಿಗೆ ಮುಖ್ಯ ಪ್ರೇರಣೆಗಳಲ್ಲೊಂದಾದ ಖಾದಿ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಧರಿಸಿಕೊಳ್ಳುವುದರ ಮೂಲಕ ಸ್ವದೇಶಿ ಆಂದೋಲನಕ್ಕೆ ಕೈಜೋಡಿಸಿದರು। ಅವರೊಂದಿಗೆ ಪುಟ್ಟರಾಜರು ಖಾದಿ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ತೊಡುವ ಪ್ರತಿಜ್ಞೆ ಮಾಡಿದರು। ಹಾಲಿನಂಥ ಮನಸ್ಸುಳ್ಳ ಪುಟ್ಟರಾಜರು ತಮ್ಮ ಜೀವನದುದ್ದಕ್ಕೂ ಶುಭ್ರವಾದ ಖಾದಿ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಧರಿಸಿ ಭಾರತೀಯತ್ವಕ್ಕೆ ಮಾದರಿಯಾದರು। ಶುಭ್ರವಾದ ಬಿಳಿಯ ಉದ್ದನೆಯ ಅಂಗಿ, ಪಂಚೆ, ಧೋತರ್, ತಲೆಗೆ ಕೆಂಪು ಪೇಟ, ನೊಸಲಲ್ಲಿ ತ್ರಿಪುಂಡ ಭಸ್ಮ, ಕೊರಳಲ್ಲಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಮಾಲೆ, ಪಾದಗಳಿಗೆ ಅರಿವೆಯ ಪಟ್ಟಿಕೆಯನ್ನು ಜೋಡಿಸಿದ ಕಟ್ಟಿಗೆಯ ಹಾವುಗೆಗಳು,
ಕೈಯಲ್ಲಿ ಉದ್ದನೆಯ ಬೆತ್ತ ಇವು ಪುಟ್ಟರಾಜರ ಬಾಹ್ಯ ವ್ಯಕ್ತಿತ್ವದ ಗುರುತುಗಳಾದವು. ಪುಟ್ಟರಾಜರು ಕನ್ನಡ, ಹಿಂದಿ, ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿ ಅಗಾಧ ಪಾಂಡಿತ್ಯ ಗಳಿಸುವುದರೊಂದಿಗೆ ಗಾಯನ, ವಾದನ, ಸಾಹಿತ್ಯ, ಕೀರ್ತನ ಮೊದಲಾದ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ವಿಶಿಷ್ಟ ಸಾಧನೆ ಮಾಡಿ ಜ್ಞಾನಯೋಗಿ, ಗಾನಯೋಗಿ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧರಾದರು. ಕನ್ನಡ, ಸಂಸ್ಕೃತ, ಹಿಂದಿ ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿ 75ಕ್ಕೂ ಅಧಿಕ ಕೃತಿಗಳನ್ನು ರಚಿಸಿ ತ್ರಿಭಾಷಾ ಕವಿಯಾದರು. ಅವರ ಸಾಧನೆಗೆ ನಾಡೋಜ್, ಬಸವಶ್ರೀ, ಪದ್ಮಭೂಷಣ, ಗೌರವ ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಮುಂತಾದ ಗೌರವ ಪ್ರಶಸ್ತಿಗಳು ಸಾಲುಗಟ್ಟಿ ಬಂದವು. ಹೀಗೆ ಸಂಗೀತ ಲೋಕದ ಧ್ರುವ ನಕ್ಷತ್ರರಾಗಿ ಸಾವಿರಾರು ಶಿಷ್ಯರ ಬದುಕಿಗೆ ದಿವ್ಯ ಬೆಳಕಾದ ಗಾನಯೋಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಪಂಡಿತ್ ಪುಟ್ಟರಾಜ ಗವಾಯಿಗಳು ದಿನಾಂಕ 17/9/2010 ಅನಂತದಲ್ಲಿ ಅನಂತರಾದರು, ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಅಮರರಾದರು. ओके, यहाँ पे देखिए क्या बोल रहे, गांधी तत्वानु गांधी के फॉलोवर थे. उन्होंने क्या बन गए? गांधी के फॉलोवर थे. कौन? पंचाक्षर गवाही. गांधी जो रास्ते पे चल रहे थे, महात्मा गांधी के रास्ते पे इन्हों भी चलने लगे. उनके साथ मार्च में तो हमारे फ्रीडम फाइटर भारत स्वातंत्र बोले तो फ्रीडम फाइट में इनका भी अहम रोल रहा. इनको ही उनके स्टूडेंट पुटराज भी फॉलो करे. इनका दिल दूध के जैसा साफ सुथरा था. इनकी लाइफ में इन्हों हमेशा वाइट कलर के खादी के कपड़े पहनते थे और भारत के लोगों के लिए आइडियल पर्सन बन गए. शुभ्रवाद उद्दने अंगी, साफ सुथरा वाइट कलर का नेहरू शर्ट के जैसा एक बड़ा वाइट शर्ट पहनते थे, नीचे धोतर पहनते थे, सर के ऊपर लाल शमला बांधते थे और सर के बीच में त्रिपुंड भस्म या फोरहेड के ऊपर 3 पट्टी लगाते थे और गले में रुद्राक्ष की माला पहनते थे. पैरों में लकड़ी की चप्पल पहनते थे और हाथ में एक बेत की लकड़ी पकड़ना उनका ये आउटर साइड डेवलपमेंट था, मतलब आउटर साइड पर्सनालिटी था. किसका? पुट्टराज का. पुट्टराज ये इस तरीके के कपड़े पहनते थे. उसके बाद में पुट्टराज कन्नड़ा, हिंदी, संस्कृत के अंदर बहुत डीप नॉलेज कमाए थे. गाना गाना, वादना बोले तो बजाना और डिस्कशन करना, साहित्य लिटरेचर पढ़ना, कीर्तने, नज़म गाना ಮೊದಲಾದ क्षेत्र अलग अलग फील्ड्स में अचीवमेंट्स करते चले गए और वहाँ पे नॉलेज कमाते चले गए. इसलिए उनको ज्ञान योगी कहा गया. कन्नड़, हिंदी और संस्कृत लैंग्वेज में 75 से ज़्यादा बुक्स उन्होंने लिखे, इसलिए इनको त्रिभाषा पोएट बोलकर बुलाया गया. इनको बहुत सारे अवार्ड्स मिले. नाडोज अवार्ड मिला, बसवश्री, पद्मभूषण, गौरव डॉक्टरेट, इसके साथ में बहुत अलग अलग अवार्ड्स भी उनको मिले. संगीत की दुनिया के एक चमकने वाले सितारे बने और 17 सितंबर 2010 में इनका इंतकाल हो गया. ओके, राइट.